श्रीनिवास पवार बोलतात. अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती. हो, पण- त्याला लोकांनी ते आता कळेलच ना, कारण तेव्हा बारामती शरद पवारांची बरं. हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का? कारण दादा बूथ टू बूथ फिरत होते, तुम्ही बी फिरत होता काय? नाही नाही, त्यांनी फिरावं ह्याच्यासाठी लढाई नाही, ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखे आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही, ही विचारांची लढाई. राज्यात चर्चा सुरू आहे की आता दादा किंग आणि किंग मेकर दोन्ही होणार आहेत. खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे होम ग्राउंडला किंवा काय, म्हणजे ह्या लढतीकडे आता होणार आहेत हे तू ठरवलेले आहे बाबा. नाही, मी नाही. तू ऑलरेडी म्हणतो की दादा किंग मेकर होणार आहेत. नवाब मलिक म्हणजे एवढं नवाब मलिक म्हणतात. नाही, नवाब मलिक केवढा राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. बापू हिंदी में बताइए, कितना विश्वास है आपको योगेंद्र की जीत को लेकर, और जिस तरह कैंपेनिंग हुई क्या लग रहा है आपको? क्या पूरा विश्वास है, ये डेमोक्रेसी है, आपको पता चलेगा तो एक दो तीन घंटे में ही पता चलेगा. और दोनों उम्मीदवार तगड़े हैं. आपने कहा कि ये विचारों की लढाई है. आता 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून, नंतर दादांना दिलं, आम्ही दोघांनाही काम केलं, तर पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिली होती? नाही, मतदार तुम्हाला पण माहिती आहे, बारामतीचा मतदार बोलत नाही, ते शांत राहतो. सुप्रियाताईंच्या वेळेस पण तेच झालं, तो व्यक्त होत नाही, पण जे काही त्याला योग्य वाटतं ते तो करतो. जे काय मतदारांनी केले असेल ते योग्यच केलं असेल असं मला वाटतं. महाविकास आघाडीच्या दृष्टीनं काय निकाल अपेक्षित असेल? काल तुमची झूम मिटिंग सुद्धा झाली उमेदवारांची पवार साहेबांबरोबर. मी सदस्य सुद्धा नाही महाविकास आघाडीचा. मी एका उभ्या राहिलेल्या उमेदवाराचा वडील आहे, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरत नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.